आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये भटकंती करायला आलो आहोत। भोपाळ शहराजवळ असणारी काही महत्त्वाची ठिकाणं बघून आम्ही चाललो होतो सांचीला, सांचीचा स्तूप बघण्यासाठी। आणि रस्त्यामध्ये आम्हाला एक असं ठिकाण दिसलं की जे ठिकाणाचं नाव किंवा ज्या ठिकाणाची पाटी वाचून थेट आपल्या शाळेमध्ये केलेल्या अभ्यासाची आठवण झाली। मित्रांनो, शाळेमध्ये तुम्ही देखील शिकला असाल की आपल्या पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलं आहे आणि त्या विषुववृत्ताच्या खाली आहे मकरवृत्त आणि विषुववृत्ताच्या वरती आहे कर्कवृत्त आणि विषुववृत्ताच्या वरती हे जे कर्कवृत्त आहे ते जाते भारताच्या मध्यातून। आणि आत्ता आम्ही त्या कर्कवृत्ताच्या रेषेवरती उभे आहोत। खरंच कधी मनामध्ये हा विचार आला नव्हता की आम्ही कर्कवृत्ताचं जे ठिकाण जे भारताच्या सेंटरमधून जातं, आपल्या भारताच्या अतिशय मध्यभागातून जातं, तिथं आम्ही पोहोचू। आणि आज जाता जाता अचानक ह्या पाटीवरती या बोर्डवरती आमची नजर गेली आणि आम्ही आता कर्कवृत्तावरती उभे आहोत। तर मित्रांनो, आपल्या पृथ्वीवरती जी दिनगणना होती, जी कालगणना होती, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं काम करणारे हे जे रेखांश अक्षांश हे जे असतात, ज्याला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असे आपण म्हणतो, त्यामध्ये विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। आणि त्यापैकी कर्कवृत्ताला या ठिकाणाला, या जागेला भेट द्यायला आम्ही आलो आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला देखील हीच विनंती, जेव्हा तुम्ही भोपाळ सांची या भागामध्ये जाल तर भोपाळपासून सांचीला जाताना जो मध्ये रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये तुम्हाला देखील हा बोर्ड लागेल। जरा डोळसपणे जर का तुम्ही बघितलं तर तुम्ही देखील या जागेला भेट देऊ शकता। अतिशय दुर्मिळ असं ठिकाण, खगोलशास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं असणारं असं हे ठिकाण, ज्याला तुम्ही देखील भेट द्या, हीच तुम्हाला विनंती। धन्यवाद।